मी आता आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजी यांच्या निवासस्थानी. हे काजी यांचं निवासस्थान आहे आणि जो काय आरोप करण्यात आलेला आहे की विनायक राऊतांची सून आहे, तिने जो आरोप केलेत की माझ्यावर काही अघोरी कृत्य करण्यात आलेले होते. माझ्यासोबत काजी यांचे मेवणे आहेत. मला सांगा नेमकं काय प्रकार घडलेला होता आणि म्हटलं कसा ती इकडे येईली ती का आम्ही बोग नाही कधी, मी तर स्वतः बोग ना. पण काल अशी सकाळी म्हाका घटना कालची गोष्टी कळली का अशी विनायक सुनीन असं ह्या केल्यान कंप्लेंट केल्यान का अशी बुवा म्हाका तेंच्यांनी नेल्ल्यानी आणल्यानी तेंच्यांनी आणल्यानी हे काय बोलोक जावंक ना तेका कोणा ह्यो बघणारो हा तो तेका बोलोक जावंक ना. आणि त्याच्याकडे हे खोटी कामं होणच नाही. गावात सगळ्यांका माहिती आहे, गोंयापासून सावंतवाडीपासून सगळ्यांका माहिती असा कसा बाकीचे कसे ते खूप पैसे घेऊन ह्या इतके 10,000 दी ते 20,000 असली कामं करणार नाही. या सगळ्यांकाच माहिती असा विषय. काजी नेमकं काय करतात म्हणजे कशा पद्धती? हे कोणाचा तरी बरा नसला तर कोणा तरी ते दुवा फुकतात. म्हटलं तुमच्यात कसं भट ह्या फुकता तशी ह्या असता. म्हटलं बा ते काहीतरी पाणी दम करून द्यायचं बरा वाटाने किंवा काहीतरी आजारपण असला त्याच्यासाठी. हे असे बायका बिकांचे व्यवहारात नसतात. मग विनायक राऊतांची सून कधी आलेली होती आणि कशा पद्धतीचं त्यांच्यावर काय नेमकं कशासाठी आली ते काय एवढा माहिती नाही परफेक्ट. कधी म्हटलं घरातल्यांका माहिती नाही ती कधी इल्ली काय इल्ली ह्या कोणाकाच माहिती नाही. त्याची विनायक राऊची सासू इल्ली बायको इल्ली का त्याची सून इल्ली ह्या कोणाक माहिती नाही विषय हे सगळे का. पण तिने म्हटलंय की अघोरी कृत्य करण्यात आलं, आपल्या डोक्याचे केस सुद्धा काढण्यात आले. हे काय खरं गोष्टी आहेत? नाही हे सगळे खोटे गोष्टी असतात. ह्या याच्यात असला काम करणंच नाही कोणतं. ह्या कोण करतं? बाकीचे काही लोक करत असतात पण याच्याकडे असला काम होणार नाही. आणि तो कसं फक्त बारीकसाही आपल्या देवळाच्यासाठी काम करतो. मला सांगा काजी यांना काल अटक करण्यात आली, कशा पद्धतीने कुठे कधी पोलीस आले आणि कशा पद्धतीने अटक करण्यात आली? पोलीस इले एवढा माका जजमेंट नाही. माका मी आणि त्याचा भाऊ दोघे जण गेलो आम्ही तरू आणू कुणकेरे. त्याच्यानंतर आम्ही दोघं जण गेलो. त्याच्यानंतर इकडे आमच्या घराकडे आम्ही गाडी लावलो इकडे मोटर आहे एवढं ते म्हणू लागले कारण फिरोजा घेऊन गेले पोलीस. मग ती सगळेजण पोलीस स्टेशनला गेली. त्याची बायको माझी बायको मी दुकानात राहिलो, आमचं दुकान आहे म्हशीची बाजू. हे सगळ्यांना मिळून गेली. नंतर ते पोलीस म्हणाले मुंबईत त्यांचा जॉब होतो हे होतो ना का एवढा बोलले. पण अटक झाली याच्यावर तुमचं म्हणणं काय आहे? योग्य ह्या चुकीचा आहे. ह्या जो अटक केलं नाही का ना या चुकीचा. आणि तिनं जो आरोप केला चुकीचा आरोप असा. तुमचे कोण नातेवाईक म्हणजे कोण आहेत काजी? तो माझं मेवना सक्का. तुमचं नाव काय? अनवर माझं नाव. तुम्ही कुठं राहता? आम्ही इकडे जातो पुढे घर असा आमचा. पण ह्याचा त्याच्या सुनेन जो आरोप केला ना ह्या सगळा खोटा आरोप असा. असं सांगितलं जातं की ते चादर चढवण्यासाठी आलेले होते. नेमकं काय प्रकार होता? एवढा काय माहिती नाही मला. म्हणजे चादर चढव मी तिका कधी बोग पण नाही आणि माझा कसा येणं जाणं असता. पण आम्ही ह्या विषयात विचारलो नाही काय तुमचं काम असा कसा काय असं आहे आम्ही विचारलो नाही त्यांना. म्हटलं कसं ते आमका माहिती आहे ना आपलं बऱ्यासाठीच काम करतात. तो खोटा काम करणार नाही आम्ही. तर हे होते अनवर त्यांचे नातेवाईक आहेत. ते म्हणतात साहेब ना खोटा काम होणार ना. काही लोक पैसे घेऊन कामा करतात 10,000 20,000 असली कामं होणार नाही. आणि तर हे होते अनवर हे त्यांचे नातेवाईक आणि ते म्हणतात की काल त्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र ही जी अटक आहे ती अन्यायकारक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही कुठलंही खोटं काम करत नाही असं सुद्धा दावा त्यांनी केलेला आहे. विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, कोलगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.